जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता अवधूत वडार यांनी सांगली येथील कृष्णा नदीत उडी मारली। या घटनेमुळे जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून या मृत्यूस कारणीभूत असलेल्या राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे। कारवाई झाली नाही तर आम्ही जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विक्रम सावंत म्हणाले, अवधूत वडार यांना काही राजकीय व्यक्ती आणि पंचायत समितीतील काही अधिकारी वर्गाकडून सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता। गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर अनावश्यक दबाव टाकला जात होता। या दबावामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला की यामागे घातपाताचा कट आहे। याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। त्यामुळे या प्रकरणी उच्चस्तरीय पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं अत्यावश्यक आहे। सावंत पुढे म्हणाले, शासकीय सेवेत काम करणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्यावर जर अन्यायकारक दबाव टाकला जात असेल तर तो फक्त व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण यंत्रणेवरील विश्वास डळमळतो। शासनाने अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली नाही तर अशा घटनांची मालिका सुरू राहील। न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून न्यायासाठी लढा उभारू असा इशाराही विक्रम सावंत यांनी दिलाय। कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांनी शुक्रवारी या जत तालुक्यातल्या काही अधिकारी काही लोकप्रतिनिधींच्याकडनं हॅरेसमेंट झाली म्हणून आत्महत्या केली। खरं तर ही घटना दुर्दैवी आहे, पण या जत तालुक्यात एकतर तालुका हा मोठा आणि जत तालुक्याकडे येणारे कर्मचाऱ्यांची संख्या विचारात जर घेता जे जत तालुक्याकडे कर्मचारी आलेत, खरं त्यांना तर सगळ्या कर्मचाऱ्यांना चांगली ट्रीटमेंट या तालुक्यातल्या लोकांनी दिली पाहिजे आणि या कामांना पूर्ण करून घेतली पाहिजे। पण ज्या पद्धतीनं अवधूत वडार यांनी आत्महत्या केली, त्याचा खऱ्या अर्थानं ज्यांनी त्यांच्यावर प्रेशर दिलं म्हणून आत्महत्या केली, खरं तर या निषेध करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं की या तालुक्यातल्या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मी प्रशासनाला, पोलीस डिपार्टमेंट, त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद या सगळ्या अधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की पोलीस डिपार्टमेंटनी खास करून या निमित्तानं खोलवर जाऊन ह्याची चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यात कोण कोण ह्याच्या सगळ्यांचे ज्यांचे त्यांच्या कुटुंबांनी नावं घेतले त्यांचे सगळे CDR काढले पाहिजे, त्यांचे तपासले पाहिजे आणि जर तशी काही हे आढळले असेल तर यांना कठोरात कठोर कारवाई होऊन यांना शिक्षा झाली पाहिजे। या तालुक्यातली ही प्रवृत्ती संपली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काम करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे। मी आणखीन एकदा प्रशासनाला या निमित्तानं या घटनेची खोलवर जाऊन चौकशी करणं, तपास करणं, जो काही तपासाचा भाग आहे CDR तपासणं, या सगळ्या गोष्टीचा खोलवर जाऊन अभ्यास करून त्यांनी या ठिकाणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। खरं तर शुक्रवारी VC चालू असताना या पद्धतीनं जे काही त्या VC मध्ये घडलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आईनं सुद्धा या संदर्भातली जत पंचायत समितीकडे तक्रार केली होती। या संबंधित BDOना असेल सगळ्यांना भेटले होते, पण त्याची सुद्धा आज जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा तपासलं गेलं पाहिजे आणि अशा या प्रवृत्तींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अशी या निमित्तानं मी मागणी करतो। जर याच्यात खोलवर जर चौकशी नाही झाली तर या प्रकारे एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या जत तालुक्यातल्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी केलं जाईल अशी या निमित्तानं